सुप्रभात मी विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा आपण भेटत आहोत एक दिवसाच्या सुट्टीनंतर. तर आजचा पाठ आहे आत्मकथन. हा प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा टप्पा असतो जो 5 मार्कासाठी विचारला जातो. त्यामधील ते काय आत्मकथन. 2 दिवसापाठी मग आपण शिकलो की प्रसंग लेखन कसं करायचंय, प्रसंग लेखनामध्ये निबंध कसे लिहायचे. तर आज आपण समजून घेऊ आत्मकथन. हा लेखन कौशल्यामधील एक टॉपिक आहे आत्मकथन. तर आपण सुरू करूया. तत्पूर्वी आपण निबंध कसा लिहायचा किंवा जे काही प्रसंग लेखन करतो आपण त्या दिवशी शिकलो. आत्मकथन कसं करायचं ते पण आज शिकणार आहोत. पण तत्पूर्वी थोडंसं आपण रिव्हिजन करू की निबंध कसा लिहायचा की निबंध लिहिताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे, निबंध लेखन करताना काय आपल्याला गरजेचं आहे आणि कसं काय करायचं निबंध लेखन जेणेकरून तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळतील. तर तत्पूर्वी आपण थोडंसं निबंधाचे रिव्हिजन करूया. त्यानंतर मग आपण आत्मकथन कसं लिहायचे त्यावरती एक उदाहरणे बघू. जे पूर्ण महत्वाचे मुद्दे बघू, कोणती काळजी घ्यायची तेही बघू. पण तत्पूर्वी आपण बघू निबंध म्हणजे काय. तर हा आहे लेखन कौशल्यामधील पाठ. लेखन कौशल्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटचा टप्पा असतो जो 5 मार्कासाठी येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले असतात. एक तो असतो प्रसंग लेखन, दुसरा कल्पना प्रदान. त्या तिन्ही पैकी 2 पैकी तुम्हाला काय करायचा असतो, एक लिहायचा असतो. पण तो लिहिताना कोणती काळजी घ्यायची आहे, कशी घ्यायची आहे, प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, प्रत्येकाचा आशय वेगळा आहे, प्रत्येकाची लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. पण निबंध जेव्हा आपण लिहितो तेव्हा काय काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. आपण समजून घेऊ की निबंध लेखन म्हणजे काय. पहिल्यांदा इयत्ता 9वी मध्ये आपण विविध लेखन कौशल्याच्या प्रकाराचा अभ्यास करूया. निबंध लेखन म्हणजे विषयानुरूप केलेली विचाराची विचारांची मुद्देसूद मांडणी होय. एखाद्या विषयाचे अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव या प्रभावी भाषेत मुद्देसूद मांडणे म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखन म्हणजे काय की विषयानुसार तुम्हाला काय करायचे, विचारांची मांडणी करायची. कोणाचे विचार, तर तुमचे विचार. ते तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार आहेत पण ते विचार जे असतील मुद्देसूद मांडणी करायची म्हणजे काय करायचे, तुम्हाला निबंध लिहायचे. मला कसंही लिहून चालणार नाही. पहिला विचार आला तर तुम्ही शेवटी लिहिता, शेवटी जो विचार आला तो पहिल्यांदा लिहिता, असं नाही चालणार. तुम्हाला एक काय करायची, एक छाननी तयार करायची. छाननीनुसार ते चांगले चांगले मुद्दे असतील किंवा चांगले चांगले जे विचार असतील त्याची काय करायची, तुम्हाला मुद्देसूद मांडणी करायची. आता हा जो विषय असतील, विषया अनुषंगाने येणारे तुमचे विचार असतील ते मांडायचे. तुमच्या भावना ज्या असतील त्या विषयाबद्दल तुमच्या जे काही भावना असतील त्या मांडायचे तुम्हाला. तुमच्या कल्पना असतील किंवा तुमचे इमॅजिनेशन जे असेल ते तुम्हाला मांडायचं आहे. परत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्वानुभव. स्वानुभव म्हणजे स्वतःचा काही एक्सपिरियन्स असेल, स्वतःचा काही अनुभव असेल, त्यामध्ये तुम्हाला ते निबंध लेखनामध्ये टाकायचे. तर ह्या सर्वांची मुद्देसूद मांडणी म्हणजेच काय, निबंध लेखन. निबंध लेखनात लिहिणाऱ्यांच्या विचारांचे प्रतिबिंब पडत असते. लेखन कौशल्याचा विकास, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे निबंध लेखन घटकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आता जेव्हा तुम्ही निबंध लेखन करता तेव्हा तुमचं प्रत्येक जवळपास खूप गोष्टीचा तुमचा काय असतो, विकास होत असतो. म्हणजे काय करत असतात, तुमचं प्रगती होत असते. तुमचं लेखन कौशल्य वाढतं, लेखन कौशल्याचा विकास होतो. अभिव्यक्ती क्षमता म्हणजे काय, तुमची जी काही पर्सनॅलिटी असेल किंवा तुमची ताकद जी असेल की कसं लिहायचंय, का लिहायचंय, ह्या क्षमतेचा काय होतो, तुमचा विकास होत जातो. पण आता जेव्हा निबंध लेखन करता तेव्हा तुमच्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, की कोणत्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत, तर कोणत्या क्षमता आहेत त्या तुम्हाला क्षमता ध्यानात ठेवून तुम्हाला काय करायचंय, निबंध लेखन करायचंय. सर्वप्रथम निरीक्षण. तुम्ही जेव्हा निबंध लिहिता तेव्हा तुमचं सूक्ष्म निरीक्षण असणे खूप गरजेचं आहे. जसं आपण लास्ट वेळी बोललो की आज आपण शिकणार आहोत. जेव्हा तुम्ही कोणत्याही विषयाचा एखादा निबंध लिहिता तर तुम्हाला निरीक्षण पाहिजे की त्या विषयासंदर्भात किंवा जो काही तुम्हाला विषय दिलेला आहे ते तुम्हाला निरीक्षण असलं पाहिजे की हा ह्याबद्दल आपण काय लिहू शकतो, की ह्याबद्दल जगामध्ये काय माहिती आहे, किंवा असं एक तुम्हाला एक कोणते उदाहरण दिलं आणि तुम्ही जर अशा कल्पना केल्या किंवा अशा निरीक्षण लिहिता की जे जगाच्या पलीकडे आहेत, असे चालणार. तुमचं निरीक्षण कसं पाहिजे, हे
रिअलिस्टिक निरीक्षण पाहिजे. वाचन, निबंध लेखन करताना तुम्हाला खूप सारं वाचन झालं पाहिजे. तुम्ही इतरत्र पुस्तकं वाचली पाहिजेत. बाहेर अभ्यासाबाहेरची पुस्तकं वाचली पाहिजे. जेवढे तुम्ही बाहेरची पुस्तकं वाचाल, तेवढा निबंध तुमचा काय होतो हा निरखून यायला सुरू होतो. बहुश्रुतता, शब्द संपत्ती म्हणजे तुमचे शब्द जे असले, शब्द चांगले पाहिजेत. आता आपण साध्या राहणीमानात किंवा व्यावहारिक जीवनात खूप असे शब्द वापरतो, नॉर्मल शब्द वापरतो. पण निबंध लेखन जेव्हा करता तर तुमची शब्द संपदा जी असेल, शब्द संपदा ही अपार शब्द संपदा पाहिजे. तुम्हाला चांगले चांगले शब्द वापरता आले पाहिजे. चिकित्सक विचार, चिकित्सक विचार म्हणजे काय? जे काही तुमच्या मनामध्ये विचार येतात किंवा जे काही थिंकिंग येते, कल्पना येतात, चिकित्सक रूपाने तुम्हाला काय करता आले पाहिजे त्यावरती अजून जास्त अभ्यास करता आला पाहिजे. कल्पना हे एक सर्वात महत्वाचे. हे तिन्ही निबंध जेव्हा लिहितात, प्रसंग लेखन असेल, आत्मकथन असेल किंवा कल्पना प्रदान असेल, तुमची कल्पना शक्ती खूप चांगली पाहिजे. जसं आपण इंग्लिशमध्ये बोलतो, तुमचं इमॅजिनेशन पॉवर जी असेल, ही खूप चांगली पाहिजे. तुम्हाला कल्पना जास्तीत जास्त इमॅजिनेशन करता आलं पाहिजे त्या विषयासंबंधित. भावना, जसे इमोशन ज्याला बोलतो आपण, त्या विषयाची जोपर्यंत तुमच्या भावना जुळत नाहीत, त्या विषयाची जोपर्यंत तुमच्या इमोशन जुळत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला तो निबंध लिहिता येणार नाही. अनुभव, काही असे निबंध असतात की त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे स्वतःचे जर अनुभव तुम्ही शेअर केले त्यामध्ये, तर तुमचा तर तुमचा निबंध जो असेल, निबंध काय होतो हो, जास्तीत जास्त निरखून येतो. चिंतन, चिंतन करायचं म्हणजे काय, तुम्हाला तिथं काय एक्झाम हॉलमध्ये चिंतन करत बसायचं का नाही. चिंतन करायचं म्हणजे तुम्ही जो काही लिहिता, तरी तुम्हाला अजून एकदा विचार करायचा नाही, हे बरोबर असेल का? ह्याच्यामध्ये अजून कसं जास्तीत जास्त पॉइंट लिहिता येतील किंवा अजून जास्तीत जास्त मुद्दे कसे लिहिता येतील. विषयानुरूप भाषा, आता हे पण खूप महत्वाचे आहे. तो जो काही विषय दिलेला असेल, जो काही सब्जेक्ट दिलेला असेल, त्यानुसारच तुम्हाला भाषा लिहायची आहे. जर तुम्हाला प्रसंग लेखन सांगितले आणि तुम्ही आत्मकथन लिहत असाल, तर ते चुकीचं होणार पूर्णपणे. जर तुम्हाला आत्मकथन सांगितलं, तुम्ही प्रसंग लिहिता किंवा कल्पनाप्रधान निबंध लिहिता, तर तेही तुमचं पूर्णपणे चुकीचं आहे. विषयानुसार तुम्हाला काय करायचे, भाषा वापरायची आहे. कल्पनाप्रधान सांगितलं तर तुम्हाला काय करायचं, त्यामध्ये तुम्हाला 100% फक्त इमॅजिनेशनच करायचंय, बाकी काही नाही. आत्मकथन म्हणजे तुम्हाला तिथे ठेवून तुम्हाला काय करायचे, कथा लिहायची. प्रसंग लेखन म्हणजे तो प्रसंग तुमच्या समोर चालू आहे आणि तो तुम्ही काय करताय, डिस्क्राईब करताय, म्हणजे तुम्ही काय करताय त्याला तुमच्या शब्दामध्ये लिहितात. म्हणजे तुमची विषयानुरूप भाषा ही कशी पाहिजे, त्या विषयाला धरून पाहिजे. पाठ्यपुस्तकातील निबंध लेखन कौशल्य अंतर्गत आपण इयत्ता 9वी साठी प्रसंग लेखन, आत्मकथन आणि कल्पना प्रदान या निबंध प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. तर यावर्षी आपल्याला काय करायचं, 3 निबंध प्रकाराचे अभ्यास करायचे आहेत. एक आहे प्रसंग लेखन, दुसरा आहे आत्मकथन आणि तिसरा आहे कल्पना प्रदान. लास्टच्या ह्याच्यामध्ये आपण शिकलो की प्रसंग लेखन म्हणजे काय. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण शिकू की आजच्या दिवशी आपण काय शिकणार आहोत, आत्मकथन. कल्पकता, तर्कसंगती, विचाराची सुशब्द मांडणी ही लेखन कलेची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही निबंध लिहिता, तर तुम्हाला तुमची कल्पकता, तर्कसंगती, विचारची सुशब्द मांडणी हे तुमचे बरोबर असलेच पाहिजे. हे निबंध लेखनाचे काय ते वैशिष्ट्य आहेत. आपण निबंध लिहितो म्हणजे विषयाच्या अनुषंगाने असलेले आपले वाचन, चिंतन, निरीक्षण, विचार व भावना यांना शब्दबंध करतो. आपण अनुभव मुद्देसूदपणे मांडतो. त्यासाठी प्रत्येक अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहता यायला हवे. आपल्या शब्दातील अनुभव इतरांच्या मनाला भिडेल असा मांडता यावा. शब्दातून भाषा सौंदर्य व्यक्त व्हायला हवे. म्हणजे जेव्हा तुम्ही निबंध लिहिता किंवा जेव्हा तुम्ही कोणतंही प्रसंग लेखन करता किंवा आत्मकथन लिहिता, तर तुम्हाला त्यामध्ये तुमचं भाषा सौंदर्य जे असेल, भाषा सौंदर्य म्हणजे काय, तुम्ही व्याकरण त्यामध्ये वापरणार, ज्यामध्ये तुम्ही काही भाषा वापरणार, ती तुमची कशी पाहिजे, उठावदार पाहिजे आणि ती तुमची कशी पाहिजे, चांगली दिसली पाहिजे, लोकांच्या मनाला भिडेल अशी तुमची भाषा पाहिजे. नाहीतर तुम्ही निबंध लिहिता आणि लोकांपर्यंत ते पोहोचतच नसेल, तर त्या निबंधाचा काही उपयोग नाही होणार. जोपर्यंत ती भाषा वाचक असेल किंवा निरीक्षक असेल किंवा परीक्षक असेल, त्याच्या मनाला जर भिडली, तर तुम्हाला ते मार्क्स जे असतील, मार्क्स काय मिळणार आहे, ते पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना, अनुभव याची प्रभावी शब्दात अभिव्यक्ती
हा लेखन कौशल्य विकासाचा गाभा आहे. म्हणजे तुम्हाला वाचन तुमचं चांगलं पाहिजे, आकलन तुमचं चांगलं पाहिजे, निरीक्षण तर चांगलं पाहिजे. तुमचे विचार, तुमच्या भावना, कल्पना, अनुभव हे सर्व मिळून तुमचा काय होतो एक निबंध तयार होतो. आणि याच निबंधावरती तुम्हाला काय मिळतात हे मार्क्स मिळतात. मी तुमचे हे 5 किंवा 6 पॉइंट जर चांगले असतील किंवा हे 6 पॉइंट थ्रू तुम्ही किंवा या 6 मुद्द्याद्वारे तुम्ही जर निबंध तयार केला तर तुम्हाला मिळणारे मार्क्स कसे असतात ते चांगलेच मिळणार आहेत. निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता, कौशल्य, अभ्यास घटक हे सर्व निबंध प्रकाराबाबत समान असले तरी प्रत्येक निबंध प्रकाराचे स्वतःचे वेगळेपण असते. निबंध प्रकार हाताळताना ती वैशिष्ट्ये लक्षात घेणे, ती अभ्यासणे, सुयोग्य उपयोग करणे आवश्यक ठरते. आता तुम्ही बोलाल की नाही निबंध लिहितो म्हणजे काय? त्यामध्ये क्षमता, कौशल्य, अभ्यास घटक हे सर्व तर सेमच आहेत. त्यामध्ये काही फरक होणार नाही. पण निबंध प्रकाराचे काय असतं ते स्वतःचे एक वेगळेपण असतं. म्हणजे प्रसंग लेखनामध्ये वेगळं आहे, आत्मकथनमध्ये वेगळं आहे, कल्पना प्रधानमध्ये वेगळं आहे. त्यानुसारच तुम्हाला काय करायचे त्या शब्दाची मांडणी करायची किंवा त्या वाक्यांची मांडणी करायची. तर तुमचा तो निबंध जो असेल निबंध काय दिसतो उठावदार दिसतो. आता यामध्ये आपण प्रसंग लेखन पाहिलं तर आज आपण पाहूया आत्मकथन. तर आज आपण सुरू करूया आत्मकथन म्हणजे काय आणि त्याच्यावरचं एक उदाहरण पाहू. कथनात्मक निबंध. आत्मलेखन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. सॉरी. सजीव निर्जीव घटकाबाबत सर्व समावेशक विचार. जेव्हा आत्मलेखन करतो असं नाही की फक्त सजीवाबद्दल तुम्हाला लिहायचं आहे किंवा फक्त एकाच जे काही दिसतात किंवा चालू बोलू शकतात त्याच्याबद्दल तुम्हाला आत्मलेखन करायचं नाही. तुम्हाला जेव्हा आत्मलेखन करता किंवा आत्मकथन करता तेव्हा तुम्हाला सजीव व निर्जीव या दोन्ही घटकाबाबत विचार करता आले पाहिजेत. दोन्ही घटकाबाबत तुम्हाला सर्व समावेशक विचार करता आले पाहिजेत. सजीव असो किंवा निर्जीव असो. तुम्हाला असेही होऊ शकतात पोपट जर बोलू लागला तर किंवा दगड जर बोलू लागला तर किंवा शाळा बोलू लागली तर म्हणजे तुम्हाला निर्जीव बाबतही लिहिता आलं पाहिजे आणि त्याबरोबर तुम्हाला सजीवाबद्दलही लिहिता आलं पाहिजे. दोन्ही घटकांचा तुम्हाला काय करायचं सर्वसमावेशक विचार करता आला पाहिजे. तुम्ही असा विचार कराल की नाही येणार जो फक्त तो सजीवाबद्दलच येणार मग सजीवाबद्दल आपण काही लिहू शकतो नाही. तुम्हाला निर्जीवाबद्दलही उदाहरणे दिली जाऊ शकतात किंवा एक्झाम्पल दिली जाऊ शकतात. जसं शाळा बोलू लागली तर किंवा दगड बोलू लागला तर इमारत बोलू लागली तर अशा प्रकारचे निर्जीव तुम्हाला येऊ शकतात. त्यांच्या भावना, सुख-दुःख, सवयी, उपयोगिता, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. आता तुम्हाला कोणताही विषय दिला जातो किंवा कोणताही एखादा सब्जेक्ट दिला जातो तर त्या घटकाच्या भावना काय असतील, त्या घटनेचे सुख-दुःख काय असतील, त्या विषयांची सवय काय असतील, त्या विषयाची उपयोगिता काय असेल, त्या घटकाचे कार्य काय असेल, या सर्वांचा तुम्हाला काय करता आला पाहिजे विचार करता आला पाहिजे. म्हणजे यांचा शोध तुम्हाला निरीक्षण शक्ती म्हणजे काय? आता तुम्हाला जर सांगितलं की शाळा बोलू लागली तर शाळेची काय भावना असेल जेव्हा तुम्ही त्याचं आत्मकथन लिहिता किंवा शाळेचं सुख काय असेल, शाळेचं दुःख काय असेल, याही घटना तुम्हाला लिहिता आले पाहिजे. त्यांच्या सवयी काय असतात, याचे निरीक्षण तुम्हाला करता आले पाहिजे. त्या विषयाची उपयोगिता काय किंवा त्या सब्जेक्टची उपयोगिता काय हे करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि त्या विषयाचं कार्य काय आता शाळेचं कार्य काय शाळेत मुलं आलं पाहिजे त्यांना शिकले पाहिजे किंवा त्यांना शिक्षण दिलं पाहिजे हे शाळेचं कार्य. तर ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला काय करता आलं पाहिजे निरीक्षण करता आले पाहिजे. निरीक्षण शक्तीने तुम्हाला विचार करून ते मुद्देसूद करून मांडता आले पाहिजे. आपण स्वतः जी वस्तू आहोत अशी कल्पना करू परकाया प्रवेश म्हणजे आत्मकथन लिहिताना तुम्हाला जो काही सब्जेक्ट दिला जातो किंवा जे काही तुम्हाला दिलं जातं त्यानुसार तुम्हाला स्वतः ती गोष्टी काय करायच्या आहेत कल्पना करायची की मी ती गोष्ट आहोत आणि ती गोष्ट आहोत त्यानुसार तुम्हाला कल्पना करून तुमचा निबंध लिहायचा आहे. म्हणजे तसं मी सांगितलं उदाहरण शाळा बोलू लागली तर किंवा शाळेचं आत्मकथन
आता तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्ये तुम्ही स्वतः शाळा आहात असे समजून तुम्हाला काय करायचं, तो निबंध लिहायचा आहे. पोपट बोलू लागला तर किंवा पोपटाचे आत्मकथन किंवा पुतळ्याचे आत्मकथन. तर तुम्हाला अशी कल्पना करायची की तुम्ही पुतळा आहात किंवा तुम्ही ती शाळा आहात किंवा तुम्ही ती पोपट आहात. ही कल्पना करूनच तुम्हाला काय करायचंय, ते आत्मकथन लिहायचंय. त्यानंतर कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे. म्हणजे तुमची कल्पनाशक्ती एवढी चांगली पाहिजे, की त्या माध्यमातून तुम्ही नाट्यपूर्ण रीतीने पूर्णपणे तुम्हाला काय मांडता आली पाहिजे, ते कल्पना मांडता आली पाहिजे. तुमची कल्पनाशक्ती अपरंपार पाहिजे, म्हणजे तुमची इमॅजिनेशन पॉवर जी असेल ती सर्वात चांगली पाहिजे. तरच तुम्हाला ते काय करता येणार, त्या विषयानुसार कल्पना करून किंवा इमॅजिन करून तुम्हाला ते विषयानुसार निबंध लिहिता येणार. संपूर्ण लेखन करताना भाषा प्रथम पुरुषी एकवचनी असावी. आता हे खूप महत्वाचं आहे. संपूर्ण लेखन करताना भाषा प्रथम पुरुषी एकवचनी असावी. म्हणजे काय, तुम्ही स्वतः आहात असे समजून तुम्हाला काय करायचे, ते निबंध लिहायचे. म्हणजे तुम्हाला अनेक वचनच वापरायचे, एक वचनच वापरायचे. प्रथम पुरुषी म्हणजे काय, तुम्ही स्वतः आहात अशीच कल्पना करायची. असं नाही की दुसरा कोणीतरी बोलतोय किंवा तृतीय पुरुष बोलतोय किंवा दुसरा कोणीतरी बोलतोय, असं नाही. तुम्हाला स्वतःला जे समजायचं तिथे आणि एक वचन मध्येच लिहायचंय. बहुवचन मध्ये लिहिले जर असेल तर तुमचा निबंध काय होणार, हा पूर्णपणे चुकून जाणार. त्यामुळे तुम्हाला भाषा जी असेल, भाषा कशी वापरायची, तुम्हाला प्रथम पुरुषी एकवचनीच असावी. तर हे होते काय मुद्दे होते आत्मकथनाचे, की ज्याच्यानुसार तुम्हाला काय करायचे, ते आत्मकथन लिहायचे. तर आपण एक उदाहरण बघू. त्या उदाहरणानुसार तुम्हाला कळून येईल की आत्मकथन कसं करायचंय किंवा आत्मकथन कसं लिहायचंय. तर आपण एक उदाहरण बघू. त्या उदाहरणानुसार काय करायचं, आपल्याला आत्मकथन करायचं. आणि जेव्हा परीक्षेत क्वेश्चन येतो किंवा प्रश्न येतो, तेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो की तुम्हाला काय दिलेले असतात, तिथे मुद्देही दिलेले असतात. काही वेळेला मुद्दे दिलेले नसतील, फक्त काय दिलेलं असणार, पिंजऱ्यातील पोपटाची आत्महत्या एवढेच दिलेले असणार. मुद्दे तुम्हाला काय करायचे, ते स्वतः तयार करावे लागणार. पण काही काही वेळेला काय दिलेलं असतं, ते तुम्हाला सोपं करून दिलेलं असतं, की मुद्दे दिलेले असतात, त्या किंवा तो निबंध पूर्ण करायचा. तर आता ते प्रश्न कसा दिलेला आहे, पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त. त्यामध्ये कोणते पॉइंट दिले किंवा कोणते मुद्दे दिले आहेत? पूर्वीचे आनंदाचे दिवस, एका पारध्याने पकडले, पारध्याने अनेक पक्षी पकडले होते, पोपटाची एका श्रीमंताकडे विक्री, पिंजऱ्यात ठेवणे, गुलामगिरीचे दिवस व दुःख. आता जेव्हा तुम्हाला असे मुद्दे दिलेले जातात, त्या मुद्द्यानुसारच तुम्हाला काय करायचं, तुमचा निबंध असेल, तो तुमचा जो काही आत्मकथन असेल, तो पूर्ण करायचे. त्या मुद्द्याला जर तुम्ही धरून बसला तर तुमचा निबंध बरोबर येणार आहे. पण तुम्ही त्या मुद्द्यापासून जर भरकटला तर तुमचा निबंध हा बरोबर येणार नाही. जेव्हा तुम्हाला मुद्दे दिलेले नसतील, तेव्हा तुमच्या इमॅजिनेशननुसार किंवा तुमचे स्वतःचे मुद्दे घालून तुम्ही लिहू शकता. पण जेव्हा मुद्दे दिलेले असताना तुम्हाला काय करायचे, त्या मुद्द्यानुसार तुम्हाला आत्मकथन लिहायचे. तर यामध्ये काय दिलेलं आहे, पिंजऱ्याच्या पोपटाचे आत्मवृत्त, 6 मुद्दे दिलेले आहेत. पूर्वीचे आनंदाचे दिवस, एका पारध्याने पकडले, पारध्याने अनेक पक्षी पकडले होते, पोपटाची एका श्रीमंताकडे विक्री, पिंजऱ्यात ठेवणे, गुलामगिरीचे दिवस व दुःख. चला आता आपण हा उत्तर दिलं बघू, की उत्तर यामध्ये कसं लिहिलेलं आहे किंवा कशा प्रकारे ते आत्मवृत्त पोपटाचे लिहिलेलं आहे. मित्रा, मी पिंजऱ्यातला पोपट बोलतो आहे. मी या पिंजऱ्यात दुःखी, कष्टी जीवन जगत आहे. आता मला हे जीवन नकोसे झाले आहे. काय हे माझे दुर्भाग्य. माझ्या स्वप्नात देखील असा विचार आला नाही, की मला पिंजऱ्यात बंदिस्त व्हावे लागेल. या पिंजऱ्यात मला मधुर फळे खायला मिळतात. घरातील सर्वजण माझे कौतुक करतात. पण मला कोणीही पिंजऱ्यातून बाहेर काढत नाही. आजही मला माझे पूर्वीचे स्वातंत्र्याचे दिवस आठवतात आणि असे हरवून गेलेले आनंदाचे क्षण परत माझ्या जीवनात कधी येणार, या विचाराने माझे मन व्याकुळ होते. आणि आता बघा, तिथे आत्मवृत्त लिहिताना किंवा आत्मकथन करताना पूर्णपणे भाषा ही प्रथम पुरुषी एकवचनी वापरलेली आहे. आणि इथे लेखकाने काय केलेलं आहे, स्वतः तो पोपट आहे, तो पिंजऱ्यातला स्वतः असा पोपट आहे,
हे इमॅजिनेशन करून किंवा हे कल्पना करूनच तो काय केलेला त्याने पूर्णपणे निबंध लिहिलाय. सर्वप्रथम तिने सुरुवात कशी केलेली आहे की स्वतःची ओळख करून दिलेली आहे किंवा स्वतःचं इंट्रोडक्शन करून दिलंय की कोण आहे तो आणि काय आहे आणि कसं. आता इथून पुढे काय होणार, एक 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 मुद्द्याची सुरुवात होणार. सर्वप्रथम त्यांनी काय करून दिली, स्वतःची ओळख करून दिली की तो कोणत्या परिस्थितीमध्ये राहतोय, कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जातंय, त्याला सुख काय दुःख काय हे ते एका परिच्छेदामध्ये त्याने सर्व सांगितलं. आता इथून पुढे तो काय करणार, पूर्णपणे जे मुद्दे दिले होते त्या मुद्द्यानुसार लेखक काय करणार आहे, निबंध लेखन करणार आहे. आता यामध्ये पहिला पॉइंट कोणता होता पहा, पूर्वीचे आनंदाचे दिवस. आता पूर्वीचे आनंदाचे दिवस, आता इथून बघा सुरुवात झाली आहे. बालपणी मी किती सुखात होतो. अतिशय निसर्गरम्य असे ते जंगल होते. त्या जंगलातील एका झाडावरील डोलीत माझा जन्म झाला. त्या डोलीतून मी प्रथम बाहेर पाहिले तेव्हा आसपासचा रम्य देखावा पाहून मला किती आनंद झाला होता. पुढे माझ्या पंखात बळ आल्यावर आई वडिलांनी मला निळ्या आकाशात उडायला शिकवले. जंगलातील झाडावर मी आई वडिलांसमवेत स्वच्छंदपणे विहार करीत असे. कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर. दिवस उजाडला की मी बाहेर पडत असे. आई वडिलांबरोबर राहिल्यावर मी समवयस्क मित्रांबरोबर रमू लागलो. त्यावेळी तासनतास जगातल्या सर्व दुःखांपासून दूर आकाशात फिरायचो. आता ह्यामध्ये बघा, ह्या परिच्छेदामध्ये काय दिले, त्या बालपणीच्या आठवणी दिल्या आहेत की बालपणीचं कसं होतं जीवन, काय काय केले, कसे मजा केलेली आहे, निसर्गरम्य वातावरणात कसा वाढलेला आहे ते, परिवाराबद्दल त्यांनी सांगितलं. म्हणजे पहिला मुद्दा काय होता, बालपणीचे दिवस. आणि त्या बालपणीच्या दिवसापासून सुरुवात करून त्यांनी काय पूर्ण परिच्छेद हा फक्त बालपणीसाठी दिलेला आहे. आता दुसरा परिच्छेद बघा, एके दिवशी मी जमिनीवर दाणे टिपत असताना असा कोण जाणे माझा पाय जाळ्यात अडकला. मी ओरडू लागलो, पण माझे सोबती माझ्या मैत्रीला न येता ओढून गेले. मी मी पासेपारध्याच्या हाती अडकलो, हाती सापडलो. त्याच्याजवळ इतरही पुष्कळ पक्षी होते. पासेपारध्याने मला एका श्रीमंत माणसाच्या हाती विकले. माझ्या सुंदरते खुश होऊन त्या श्रीमंत माणसाने पासेपारध्याला भरपूर पैसे दिले. आता ह्यांनी काय केले, एकाच परिच्छेदामध्ये काय केले त्यांनी, 3 पॉइंट किंवा 3 मुद्दे काय केलेले, ते 3 मुद्दे कव्हर केलेत. कोणते? एका पारसी पारध्याने पकडले, पारध्याने अनेक पक्षी पकडले होते, पोपटाची एका श्रीमंताकडे विक्री. आता ह्यामध्ये बघा 5वा पॉइंट आहे किंवा 5वा मुद्दा आहे, पिंजऱ्यात ठेवणे. तेव्हापासून मी हे गुलामगिरीचे जीवन जगतोय. माझ्या मालकाने मला सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त केले आहे. त्याने दिलेली फळे गोड मानून खातो. लहान मुले मला खेळणी समजून माझ्या सभोवती घेराव घालतात. काही ना काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. स्वातंत्र्य हिरावून गेल्याचं दुःख त्यांना काय समजणार. आता इथे काय दिलेलं आहे, सोनेरी पिंजऱ्यामध्ये म्हणजे काय, सुशोभित असा मोठा पिंजरा ठेवलेला आहे. लोक, घरातील माणसं त्याला दररोज खायला देत आहेत, गोड फळ देत आहेत, सगळं देत आहेत. लहान मुलं त्यांच्याशी खेळतायत. पण शेवटी स्वतंत्र हे स्वतंत्र असतं, स्वातंत्र्यापेक्षा काही मोठं नसतं. हे काय करतोय पोपट सांगण्याचा प्रयत्न करतोय की स्वातंत्र्य हिरावून घेण्यापेक्षा घेतल्याचं दुःख हे त्यांना काय समजणार. म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही. मग ती कोणतीही गोष्ट असू दे, पैसा असू दे, तुमचं घरदार असू दे, काही असू दे, जोपर्यंत तुमचं स्वातंत्र्य तुमच्या हातामध्ये आहात, म्हणजे तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहात. तरी पण लोकांना आनंद देण्यासाठी खोटं हास्य चेहऱ्यावर आणतो. मनात नसतानाही इतरांना रमवण्यासाठी मला शीळ घालावी लागते. माझ्या बंदिस्त जीवनाची व्यथा फक्त तेच समजू शकतात ज्यांनी असे बंदिस्त जीवन व्यतीत केले आहे. इथे माझ्यापासून माझं आयुष्य हिरावून घेतलं जात आहे. इतकेच नव्हे तर माझी भाषाही हिरावून घेतली जात आहे. या घरातील व्यक्तीने शिकवल्याप्रमाणे मी सुस्वागतम, नमस्ते, राम राम, कृष्ण, बिटू बिटू बोलतो. माझ्या मालकाला आत्माराम असे हाक मारतो. हे खरे आहे की घरातल्या सर्वांना मी प्रिय आहे. पण तुम्ही अशा प्रेमाला काय म्हणणार. म्हणजे आता पोपट काय सांगतोय की माझं जे सर्व दुःख असेल, माझे काही सर्व सुख असलं, तर हे पूर्णपणे कशा त्या पिंजऱ्यामध्येच आहे. पण आता मी काय करतोय, त्या मानाने जगायला शिकलेलो आहे. माझी मनाची इच्छाही नसताना मी काय करतोय, त्यांच्या मनाप्रमाणे बोलतोय, त्यांच्या मनाप्रमाणे वागतोय. ते जे काही त्यांना जे काही सर्व प्रिय असेल ते मी सर्व करतोय. मी सर्वांना प्रिय आहे, पण तुम्ही अशा प्रेमाला काय बोलणार. आता ह्यामध्ये पहा, आत्मकथन लिहिताना
लेखकाने पूर्णपणे जो निबंध असेल, निबंध कसा लिहिलाय, स्वतः पोपट आहे किंवा स्वतः तो सब्जेक्ट आहे, ह्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे, पूर्ण निबंध लिहिलेला आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी चांगला निबंध व्हावा किंवा आकर्षक निबंध व्हावा, यासाठी त्यांनी काय केलंय, थोडेसे कवितेच्या ओळी सुद्धा घातलेले आहेत. घर कसले हे तर कारा, विष समान मोती चारा, प्रेमाचे बंधन द्वारा मज अडवितो हा हुंबरा. म्हणजे जेव्हा तुम्ही कवितेचे एखादे कविता टाकता किंवा एखादी काही मोठ्या लोकांचे तुम्ही मत टाकता किंवा मोठ्या लोकांचे तुम्ही काही विचार टाकता किंवा अजून काही अशी आकर्षक अशा गोष्टी टाकता, तर तुमचा निबंध जो असेल, निबंध काय होतो, अजूनच निरखून येतो किंवा निबंध अजून जास्तीत जास्त काय होतो, हा खुलायला सुरू होतो. आता यामध्ये त्यांनी 4 ओळी घातल्यात कवितेचे. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा, प्रेमाचे बंधनद्वारा मजा अडवितो हा हुंबरा. आता शेवट त्यांनी कसा केलाय लेखकाने पहा, शेवट म्हणजे शेवट हा, आता आत्मकथन करताना किंवा प्रसंग लेखन करताना किंवा कोणताही निबंध लेखन करताना तुमची जी स्टार्टिंग पॉइंट असेल किंवा तुमची सुरुवात जी असेल, ही आकर्षक असलीच पाहिजे. पण त्याबरोबर तुमचा जो शेवट असेल, शेवट हा वाचकाला विचारात पाडणारा असावा किंवा जो परीक्षक असेल किंवा जो निरीक्षक असेल, हा त्याला विचार करण्यास भाग पाडण्यास असावा, की हा हे जे आत्मकथन ते कसं आहे, म्हणजे काय आहे ते, कशामुळे झाले, हे विचार कुठून आले. म्हणजे वाचक जो असतो, वाचकाला काय केलं पाहिजे, ते विचार करण्यासाठी भाग पाडले पाहिजे त्यांनी. मला इथे भरपूर खायला मिळते, तरी मी इथे दुःखी आहे. या गुलामीच्या जीवनामुळे मी त्रस्त झालोय. भूतकाळाच्या रंगतदार आठवणी माझ्या दुःखात अजूनही भर घालतात. खूप वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, पण या घरातली व्यक्ती मला इतक्या लाड प्रेमाने वागवतात की मला जगायला भाग पाडावे लागते. सतत मी इतरांचे मनोरंजन करीत असतो, पण मग माझ्या भवितव्याचे काय? मुक्तपणे फिरण्याचे भाग्य मला कधीच लाभेल का? मित्रा, पुन्हा केव्हा भेटू हे सांगता येणार नाही. मी माझ्या मालकाबरोबर परदेशी जात आहे. मला नेहमी एकच प्रश्न पडत असतो. स्वतःच्या स्वात स्वतःच्या स्वातंत्र्याबाबत जागृत असणारी ही माणसे उडण्याच्या आमच्या जन्मसिद्ध हक्कावर पांघरून घालून आम्हाला बंधनात का टाकतात? म्हणजे हे शेवटची 2 वाक्य जर पाहिली, की शेवटची 2 वाक्य जर पाहिले, वाचक जो असेल, निरीक्षक जो असेल किंवा जो काही परीक्षक असेल, त्याला प्रश्न विचारलाय किंवा त्याला विचार करण्यास भाग पाडलेलं आहे, की का असं? किती सुंदर सुंदर भाषेमध्ये किंवा सुंदर वाक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा. मला नेहमी एक प्रश्न पडतो. स्वतःच्या स्वातंत्र्याबाबत जागृत असणारी ही माणसे उडण्याच्या आमच्या जन्मसिद्ध हक्कावर पांघरून घालून आम्हाला बंधनात का टाकतात? जसे लोकमान्य टिळक बोलले होते, की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण फक्त तो माणसासाठीच का? का जनावरांसाठी नाही, पक्ष्यांसाठी नाही किंवा इतर प्राण्यांसाठी नाही, का तो फक्त माणसासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे? आणि त्या अनुषंगाने पोपटांनी काय केलेलं आहे, वाचकाला प्रश्न विचारलेला आहे, की स्वतःच्या स्वातंत्र्याबाबत जागृत असणारी ही माणसे उडण्याच्या आमच्या जन्मसिद्ध हक्कावर पांघरून घालून आम्हाला बंधनात का टाकतात? म्हणजे वाचकालाच प्रश्न विचारलेला आहे, की ते वाचकालाच विचार करण्यास भाग पडले, की असं का? म्हणजे तुमचा निबंध जर असं अशा प्रकारे तुम्ही भाषा जर वापरली, अशा प्रकारे जर तुम्ही निबंध लेखन केलं, तर तुमचा निबंध जो असेल, निबंध काय होणार आहे, अजूनच आकर्षक आणि अजूनच उठावदार होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा आत्मकथन लिहिता, त्यामध्ये तुम्ही कवितेची 4 ओळी टाकू शकता किंवा तुमची भाषा सौंदर्य असे तुम्ही किंवा वाचकाला शेवटी असे 2 प्रश्न विचारू शकता, की तो वाचक काय करेल, विचार करण्यास भाग पडेल. तर हे होते आत्मकथन. त्याच्या यामध्ये बघा त्यांनी 6 पॉइंट सांगितले होते. 6ही पॉइंट त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. पूर्वीचे आनंदीचे दिवस असतील, एका पासे पारध्याने पकडले, पारध्याने अनेक पक्षी पकडले होते. पोपटाची एका श्रीमंतीकडे विक्री, पिंजऱ्यात ठेवणे, गुलामगिरीचे दिवस व दुःख. म्हणजे तेच त्यांनी काय केलेले आहे, ते हे 6 पॉइंट वापरून त्यांनी काय केले, आहे तसं तो निबंध लिहिलेत. पण आता निबंध लिहिताना आपल्याला अजून काय करायला पाहिजे किंवा अजून कोणत्या गोष्टी वापरायला पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टीची अजून काळजी घेतली पाहिजे, हे आपण थोडे पॉइंट मधून बघूया.
आता यामध्ये पहा दिलेले तुम्हाला एक पॉइंट, थोडेसे पॉइंट दिलेत की निबंधाविषयी इतर महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत की तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आणि त्याच तुम्हाला वापरायचे सुद्धा आहेत. निबंधात 4 ते 5 परिच्छेद असावेत. निबंधात म्हणजे कमीत कमी तुम्ही जेव्हा निबंध लिहिता त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 पॅराग्राफ असलेच पाहिजेत. म्हणजे जोपर्यंत तुम्ही 4 ते 5 निबंधामध्ये तुम्ही पॅराग्राफ करत नाही किंवा परिच्छेद लिहित नाही तोपर्यंत तो निबंध वाचणार नाही. एका परिच्छेद 1 अथवा 2 विचाराचे विवेचन नसावे. म्हणजे एक जो तुम्ही पॅराग्राफ करणार आहे किंवा एक जो परिचय करणार आहे त्या परिच्छेदामध्ये एकच विचार हा सारखा सारखा आला नाही पाहिजे किंवा एकच विचार त्याची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे. निबंध हा वाचकाशी सुसंवाद साधणारा असावा. आता आपण उदाहरण पाहिलं. उदाहरण पाहिल्यानंतर शेवटचा जो पॅराग्राफ होता, शेवटच्या पॅराग्राफ मध्ये काय केले होते की जो वाचक जो असेल किंवा जो निरीक्षक असेल, निरीक्षकाशी काय केलं त्यांनी संवाद साधलेला आहे. संवाद साधणाऱ्या म्हणजे त्याला काही प्रश्न विचारले. तसेच तुमचा निबंध असं कसा असावा, वाचकाशी संवाद साधणार असावा. पण त्यात विचाराची पुनरावृत्ती नसावी. म्हणजे जे काही विचार आपण मांडणार आहोत ते विचाराचे काय नसायला पाहिजे ते पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे परत परत तेच मुद्दे आले नाही पाहिजे त्यामध्ये. निबंधाची भाषा शुद्ध व ओघवते असावी. शुद्ध म्हणजे तुमची भाषा ही एकदम चांगली आणि शब्द संपदा असणारी असावी. जसे आपण आता उदाहरण पाहिलं की शब्द संपदा किती चांगल्या प्रकारे मांडली होती किंवा शब्द संपदा किती चांगल्या प्रकारे दिली होती तिथे. त्याच व्याकरणाच्या चुका करू नयेत. म्हणजे तुमचं व्याकरण जे असेल, तुम्ही व्याकरण जे वापरणार हे एकदम चांगलंच पाहिजे. त्याचप्रमाणे शुद्ध लेखनाचे नियम पाळावेत. योग्य ठिकाणी विरामचिन्हाचा योग्य वापर करावा. शक्य असल्यास वाक्यप्रचार व म्हणी यांचा कौशल्याने वापर करावा. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला व्याकरणाचा उपयोग म्हणजे विरामचिन्हे असतील, विरामचिन्हामध्ये प्रश्नार्थी असेल, उद्गारवाचक असेल, जे काय असते त्या त्या ठिकाणी त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. शक्यतो जास्तीत जास्त तुम्हाला काय वापरायचे, वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील किंवा अजून कवितेचे काही बोल असतील हे वापरले तर तुमचं कौशल्य काय होतं अजून जास्त निरखून येतं आणि तुमचा निबंध काय होतो अजून जास्त चांगला होतो. या प्रश्नासाठी त्यामुळे निबंध प्रभावशाली व आकर्षक बनतो. या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तक आता बाजारात मिळणारी निबंधाची पुस्तके यावर अवलंबून न राहता स्वतः खूप वाचन करावे. आपल्या सभोवतालचे जागरूकपणे निरीक्षण करावे. वर्तमानपत्रातील, रेडिओवरील व टीव्ही वरील बातम्या वाचाव्यात, ऐकाव्यात. स्वतःची टिप्पणी काढून चिंतन मनन केल्यास हा प्रश्न कठीण वाटणार नाही. म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्ही निबंध लिहिता किंवा जेव्हा तुम्ही निबंधाचे काय करायचं तुम्हाला दुसऱ्यावरती अवलंबून नाही राहायचं, पण दुसऱ्या पुस्तकावरती अवलंबून राहायचं. सॉरी, फक्त आपल्या पाठ्यपुस्तकावरती अवलंबून की जे काही वर्तमानपत्र येतात दररोज तुम्हाला स्वतःचे जे काही हे असेल सभोवतालचं तुमचं काही जग असेल त्या जगाचे तुम्हाला निरीक्षण करायचंय. वर्तमानपत्र असतील, वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही वरील बातम्या वाचायचे, तुम्हाला ऐकायचे जास्तीत जास्त. जेणेकरून तुम्हाला काय मिळेल तुम्ही हल्लीच्या चर्चा असतील किंवा हल्लीचं जग काय म्हणते, हल्लीच्या जगामध्ये कोणते मुद्दे चालू आहेत हे तुम्हाला सहजपणे त्याच्यामध्ये मांडता येतात. नाहीतर तुम्ही काय केलं फक्त पाठ्यपुस्तक वाचता, तर तुम्ही निबंधाची बाजारात मिळणारे पुस्तक वाचता. म्हणजे तुमचं ज्ञान कसं असतं, ज्ञान जे असेल किंवा तुमचे विचार जे असतात, विचार काय होतात ते संकुचित होऊन जातात. संकुचित होऊन जातात म्हणजे तुमचे विचार त्याच एका वर्तुळाभोवती काय होतं ते फिरायला सुरू होतात. पण तुम्ही जेव्हा वर्तमानपत्र वाचता, तुम्ही रेडिओवरील बातम्या ऐकता, टीव्हीवरील बातम्या बघता, तर तुमचे विचार जे असेल किंवा त्याचं वर्तुळ जे असेल, वर्तुळ काय होतं ते वाढायला सुरू होतं. आणि तुम्ही जास्तीत जास्त तुमची कल्पनाशक्ती असेल किंवा तुमची जास्तीत जास्त विचारशक्ती असेल, विचारशक्ती काय होते वाढायला सुरू होतात. आणि हे निबंध लेखनाचा जेव्हा तुम्ही सराव करता, कारण स्वतःची तुम्हाला नोट्स काढता आलं पाहिजे, स्वतःच्या टिप्पणी काढता आलं पाहिजे, त्यावरती चिंतन मनन करता आलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला हा विषय जो असेल विषय काय वाटणार नाही, हा अवघड वाटणार नाही. तर हे काय मुद्दे होते की जसं तुम्ही
निबंध लेखन करताना काय करायचे खूप महत्वाचे आहेत. तुमची भाषा ओघवते असावी, तुमची भाषा शुद्ध असावी. तुम्ही जास्तीत जास्त विरामचिन्हाचा वापर करायचा आहे. नाही, योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करायचा. तुम्हाला जास्तीत जास्त वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, कवितेचे बोल असतील, ह्याचा उपयोग करायचा आहे. तुम्हाला बाजारातील पुस्तकामध्ये अवलंबून न राहता तुम्हाला रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रामध्ये जे काही हल्लीच्या चर्चा येतात किंवा हल्लीचे जे काही न्यूज येतात किंवा बातम्या येतात ते बघायचे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला काय म्हणतील अजून जास्तीत जास्त तुमची कल्पनाशक्ती वाढेल किंवा विचारशक्ती जास्त वाढेल. आता जेव्हा तुम्ही निबंध लिहिता तर त्यामध्ये काय असतात तुम्ही 3 महत्त्वाचे मुद्दे असतात. सुरुवात, मध्यभाग, शेवट. हे 3 मुद्द्यानुसार जर तुम्ही निबंध लिहिला तर तुमचे निबंध काय होणार आहे हे अजून चांगलं होणार आहे. सुरुवात कशी करायची आहे, की जो काही विषय असेल त्या विषयाची काय करायचे तुम्हाला व्याख्या द्यायची. व्याख्या द्यायची म्हणजे तुम्हाला काय करायचे, थोडीशी त्याबद्दल चर्चा करायची, की काय म्हणजे त्या निबंधामध्ये आपण काय लिहिणार आहोत. त्यानुसार तुम्हाला काय करायची, चर्चा करायची. हल्लीची चर्चा असावी. हल्लीची चर्चा म्हणजे काय, त्याच्या जगामध्ये काय चालू आहे, त्या जगामध्ये काय बातम्या किंवा ते जे काही जगामध्ये न्यूज चालू आहेत त्याच्यानुसार किंवा त्या विषयानुसार तुम्हाला चर्चा करायची असते. एका कवीच्या महत्वाचे बोल किंवा एखादी कविता देऊन तिथे तुम्ही सुरुवात करू शकता. एखादा प्रसंग देऊन तुम्ही सुरुवात करू शकता. एखाद्या विषयाचे महत्व समजावून तुम्ही अं, विषयाची सुरुवात करू शकता. एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मत असेल किंवा संदर्भ असेल किंवा त्यांचे उदाहरण देऊन तुम्ही विषयाची सुरुवात करू शकता. एखाद्या गोष्ट किंवा एखादा संवाद थोडक्यात सांगून तुम्हाला काय करायचे, गोष्टीची सुरुवात करायची किंवा निबंधाची सुरुवात करायची. म्हणजे सुरुवात तुमची कशी असली पाहिजे, प्रभावशील असली पाहिजे आणि प्रभाव असला पाहिजे, जेणेकरून वाचकावर तुमचा जास्तीत जास्त प्रभाव पडला पाहिजे. मध्यभाग, मध्यभागामध्ये तुमचे मूळ जे विचार असतील किंवा तुमचे जे मूळ विषय असेल त्याच्या संबंधित पूर्णपणे तुमचे विचार स्पष्ट झाले पाहिजेत. म्हणजे ते फक्त विषयासंबंधीच तुम्हाला लिहायचे, बाकी कोणते जायचे तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या गोष्टीकडे भरकटत जायचे नाही. विचारांची पुनरावृत्ती टाळावी, म्हणजे विचार परत 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 तेच नाही आले पाहिजे. एक तेच विचार एकदाच चांगल्या प्रकारे मांडता आले पाहिजे आणि यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 परिच्छेद लिहायचे. शेवट, शेवट हा प्रमाणेच काय होतो, महत्वाचा असतो. म्हणजे शेवट हा थोडक्यात अत्यंत स्पष्ट रूपाने व वाचकाला विचाराला प्रवृत्त करणार असावा. म्हणजे जो काही समोरचा माणूस असेल किंवा जो काही वाचक असेल, जो काही निरीक्षक असेल, त्या वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणारा असावा. जसं आपण आता आत्मकथन पाहिलं. आत्मकथनामध्ये किती सर्वात शेवटी 2 प्रश्न विचारले, की आमच्या जन्मसिद्ध अधिकारावर पांघरून घालण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? म्हणजे वाचकाला काय दिले, तर वाचकाला विचार करण्यासाठी काय दिले, हे प्रश्न दिले. हे जर असे दिले तर तुमचा निबंध काय होतो, अत्याधिक चांगला व्हायला सुरू होतो. तर हे निबंधाची सुरुवात, मध्यभाग आणि शेवट कसा असला पाहिजे ते आहेत. तर आपण आता शेवटचे 5 मिनिटं आहेत, तर आपण एकदा रिव्हिजन करून घेऊ, की काय सांगितलंय नेमकं आत्मकथन म्हणजे काय? तुम्हाला आत्मकथनामध्ये काय महत्वाचं आहे आणि कसे लिहितात. तुम्हाला मी सांगितलं, की निबंध आता कसा लिहायचा, कशाप्रकारे आले पाहिजेत. पण तो विषयानुसार काय जातो, हा बदलत जातो. कल्पना प्रधानमध्ये वेगळा, आत्मकथनमध्ये वेगळा आणि प्रसंग लेखनामध्ये वेगळा. आता आत्मकथनमध्ये कसा वेगळा? सजीव आणि निर्जीव घटकाबाबत सर्वसमावेशक विचार. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सजीवही देऊ शकतात, निर्जीवही गोष्टी देऊ देऊ शकतात आणि तो विचार करून तुम्हाला काय करायचा, तो विचार करून तो निबंध लिहायचा. जसं मी सांगितलं, की आता आपण बघितलं कोणतं, पोपटाचे आत्मवृत्त, शाळेचे आत्मवृत्त. म्हणजे ते सजीवही आले आणि निर्जीव पण आले. तर ते दोन्ही बाबत तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ते विचार करता आले पाहिजे. त्यांच्या भावना, सुख-दुःख, सवयी, उपयोगिता, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. म्हणजे तुम्हाला त्यांच्या भावना, त्यांच्या सुख-दुःख, सवयी, उपयोगिता, कार्य या सर्व संबंधित तुम्हाला सूक्ष्म निरीक्षण करूनच तुम्हाला पॉइंट लिहायचे. आता जर तुम्ही सांगितलं, तुम्हाला आता मी सांगितलं एक उदाहरण पाहिलं, की पोपटाची आत्महत्या. आता पोपटाची सवय काय असेल, त्याचे सुख-दुःख काय आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर मी सांगितलं, की पोपटाची आत्महत्या लिहा आणि तुम्ही काहीतरीच वेगळं तुम्ही सांगितलं, की पोपट असा बोलतो, की मला गाडी चालवता आली पाहिजे, गाडी मला चालवता येत नाहीये, मला बाईक चालवता येत नाहीये. हे रिअलिस्टिक होणार आहे का? किंवा ही कल्पना होऊ शकते, पण हे विषयाला अनुसरून आहे का? असं होऊ शकतं का? नाही.
तर म्हणजे तुम्हाला जी काही वस्तू दिलेली आहे किंवा जो काही विषय दिलेला आहे त्या संबंधी तुम्हाला सूक्ष्म निरीक्षण करून तो निबंध लिहायचा आहे. आपण स्वतः ती वस्तावत अशी कल्पना करूया म्हणजे तुम्ही जे स्वतः आहात तो विषय स्वतः आहात म्हणजे तुम्ही स्वतः जे पोपट आहात, तुम्ही स्वतः शाळा आहात, हे समजून तुम्हाला काय करायचं तो निबंध लिहायचा आहे. कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे. इथे तुमची कल्पनाशक्ती खूप चांगली पाहिजे. जोपर्यंत तुमची कल्पनाशक्ती चांगली होत नाही, तोपर्यंत तुमचा निबंध चांगला होणार नाही. संपूर्ण लेखन करताना भाषा प्रथम पुरुषी एकवचनी असावी. हे खूप महत्वाचं. जे तुमची पूर्ण भाषा आत्मकथनामध्ये पण ही भाषा तुमची प्रसंग लेखनामध्ये आणि कल्पना प्रदानामध्ये लागू होत नाही. ती फक्त कुठे लागू होते आत्मकथनामध्ये. भाषा प्रथम पुरुषी एकवचनी असावी. म्हणजे भाषा तुम्ही स्वतः जे आहात ते समजून एकवचनामध्ये तुम्हाला काय करायचं ते लिहायचंय. तुम्हाला द्वितीय पुरुष किंवा अनेक वचनामध्ये लिहून चालणार नाही. तुमचं आत्मकथन काय होणार आहे पूर्णपणे चुकीचं होणार. तर या प्रकारे आपण आज आत्मकथन पाहिलं, त्याचं उदाहरणही पाहिलं. जर तुम्हाला हे पॉइंट जर स्क्रीनशॉट करून घ्यायचे तर घेऊ शकता. तसेच हे उदाहरण आहे. आता मी उत्तरही दिलं पण तुम्ही हा उदाहरण स्क्रीनशॉट करून तुम्ही ह्याच्यावरती स्वतःच्या विचारामध्ये स्वतःच्या मनाने तुम्ही त्याचे आत्मवृत्त लिहू शकता. तर तरी तुम्ही याला पण ह्या प्रश्नाने तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. तसेच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अजून एक उदाहरण दिले आत्मकथनाबद्दल. त्याचाही विचार करून ते आत्मकथन लिहायचं जेणेकरून तुमचा सराव काय वाढेल हा जास्तीत जास्त वाढेल. तर आजचा हा टॉपिक आपला इथेच समाप्त होतोय. मी अशी आशा करतोय की तुम्हाला तो चांगला समजला असेल आणि चांगला अवगत झाला असेल. धन्यवाद.